नमस्कार. आज आपण तमसेच्या काठावरच्याच कविता पण रोमॅन्टिक कवितांच्याकडे वळणार आहोत. तर इंग्लंडमधलं रोमॅन्टिक काव्य आपण विचारात घेणार आहोत. आणि आपण पाहिलंय की इंग्लंडमधल्या या काव्यामध्ये आणि एकूणच साहित्यामध्ये इंग्लंडचा इतिहास, त्या इतिहासाचं प्रतिबिंब नेहमी दिसत असतं. आणि रोमॅन्टिक काव्याचा विचार करताना आपल्याला हे जाणवतं की ही कविता अशी का निर्माण झाली, याचं कारण त्या इतिहासामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की हे जगन्मान्य सूत्रच आहे की जगाचा काय किंवा साहित्याचा इतिहास आपण पाहिला की त्यातला लंबक सतत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात असतो. आणि ही क्रिया प्रतिक्रिया, मग प्रतिक्रियेचं क्रियेमध्ये रूपांतर, मग पुन्हा प्रतिक्रिया, अशा पद्धतीनं जणू काही या जगाचा साहित्याचा इतिहास घडत असतो. आणि ते आपल्याला या रोमॅन्टिक कवितेच्या बाबतीत म्हणता येईल. हे जे रोमॅन्टिक इंग्रजी काव्य 19व्या शतकामध्ये लिहिलं गेलं, ते काव्य म्हणजे 18व्या शतकामधल्या घडामोडींची आणि त्या काळातल्या साहित्याची प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालं असं म्हणता येईल आपल्याला. या काव्याची पार्श्वभूमी किंवा एकूणच रोमॅन्टिक साहित्याची पार्श्वभूमी आपल्याला इंग्लंडच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासात पाहता येईल. या सर्व काव्यामध्ये जो मुख्य सूर आहे तो असा की हे शहरात राहणं आता आम्हाला नको, आम्हाला निसर्गाकडे जायचंय. आणि याचं कारण सरळ आहे की 17व्या शतकात विज्ञानाची जी प्रगती सुरू झाली ती थिओरिटिकल, सैद्धांतिक होती, पण त्याच्यानंतर ती अप्लाइड झाली आणि त्याचा वापर होऊन यंत्रयुग निर्माण झालं. यंत्रयुगामध्ये औद्योगिकरण अर्थातच अनुस्यूत होतं. आणि हे औद्योगिकरण आणि यंत्रयुग ज्या वेगानं सगळीकडं वाहायला लागलं त्याच्यामुळं संवेदनशील माणसांच्या तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाल्या. औद्योगिकरण आणि यंत्रयुग म्हटल्यावर नागरीकरण आपोआपच येतं. आणि मग खेडी नष्ट तरी होतात किंवा दडपली जातात. आणि त्याच्या जोडीला आपल्याला माहिती आहे की रेनेसन्स मधून जो एक विचार प्रवाह व्हायला लागला की आपली बुद्धी आणि आपला विश्वास यांच्यामध्ये बुद्धीला जास्त महत्व दिलं पाहिजे. आणि त्यातून मग जडवाद जास्त तीव्र व्हायला लागला, बुद्धिवादाला जास्त महत्व यायला लागलं. आणि याला प्रतिकार काही बुद्धिमंतांनी, विचारवंतांनी करायला सुरुवात केली. त्यातला एक होता रूसो, त्याच्या जोडीला होता व्हॉल्टेयर. या दोघांनी मांडलेले विचार आपण नंतर पाहणारच आहोत. तर यांचे विचार जडवाद आणि बुद्धिवादाच्या विरोधी होते. त्या जोडीला राजकीय एक कारण म्हणजे 18व्या शतकाच्या शेवटी घडलेली फ्रेंच राज्यक्रांती, जिच्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही 3 सूत्र प्रणाली होती. ती अत्यंत सशक्त होती आणि सगळ्या जगभर तिचा प्रसार झाला. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर त्यांचा प्रभाव पडणं हे अपरिहार्य होतं. आणि त्यातून
इंग्लंडमध्ये जे नवीन आता काव्य लिहिलं जायला लागलं त्याला रोमॅन्टिक म्हटलं जातं. आणि खरं म्हणजे रोमॅन्टिक किंवा रोमॅन्टिसिझम याची व्याख्या करणं अवघड आहे. त्यामुळं मराठीमध्ये मुख्यतः तो शब्द तसाच्या तसाच वापरला जातो आणि तेच बरोबर ठरेल, काय रोमांचक वगैरे काय पुरेसं नाही. तर हे रोमॅन्टिक रिव्हायव्हल जे झालं ते करण्यातला प्रमुख वाटा विल्यम वर्ड्सवर्थचा होता. तो राजकवी होता आणि त्याच्या काव्याचा मुख्य विषय निसर्ग होता. किंबहुना शाळेतली मुलं सुद्धा सांगतात की वर्ड्सवर्थ म्हणजे निसर्ग कविता. दुसरा त्याच्या जोडीला कोलरिज. आता निसर्ग हे जसं वर्ड्सवर्थचं काय आपण म्हणतो व्यवच्छेदक लक्षणक, तसं कोलरिजचं मात्र गूढ अनुभवाकडं जास्त त्याचा कल होता. म्हणजे वर्ड्सवर्थ नॅचरल अशा प्रकारे आणि कोलरिज सुपर नॅचरल अशी ही जणू काही विभागणी होती. आणि या नव्या रोमॅन्टिक काव्याचा ज्याला आपण जाहीरनामा म्हणतो तो म्हणजे या दोघांनी या प्रकारच्या कवितांचा संग्रह काढला, द लिरिकल बॅलड्स असा. आणि त्याला जी प्रस्तावना वर्ड्सवर्थनं लिहिली ती प्रस्तावना ही एकदम ज्याला आपण ओरिजिनल सेमिनल म्हणतो अशा प्रकारची होती. काव्याची व्याख्या, कवीची व्याख्या हे दोन त्यातले महत्वाचे भाग आहेत. या दोघांना आपण रोमॅन्टिक कवींची पहिली पिढी म्हणू शकतो. दुसरी पिढी म्हणजे पी.बी. शेली, दुसरा जॉन कीट्स आणि तिसरा लॉर्ड बायरन. हे तीन कवी. आणि त्यांच्या म्हणजे प्रमुख विषय म्हणायचे तर शेलीनी स्वातंत्र्यावर जास्त भर दिला. किंबहुना त्याचं आयुष्य हे सगळं अशा एक प्रकारच्या झगड्यामध्ये गेलं स्वातंत्र्यासाठी. सर्व प्रकारचं स्वातंत्र्य माणसाला पाहिजे असा त्याचा आग्रह होता. जॉन कीट्स हा अगदी संवेदनशील आणि अत्यंत काव्यात्म, केवळ कविताच नव्हे तर जीवनही काव्यात्म जगणारा असं म्हणायला हवं. त्याच्या कविता तर सुंदर आहेतच, पण त्याची पत्र सुद्धा वाचायलाच हवीत अशा प्रकारची आहेत. आणि त्या पत्रामधून त्यानं कविता कशी निर्माण होते याची जी समीक्षा केली आहे तिचा सर्वोच्च आविष्कार कोलरिजच्या बायोग्राफिया लिटररिया या ग्रंथामध्ये आहे. पण कीट्सनं ही सुंदर समीक्षा त्या पत्रामधून लिहिलेली आहे. बायरन हा बंडखोरी असं म्हटलं त्याप्रमाणे म्हणजे स्वातंत्र्यासाठीच लढणारा होता. आणि कवी लोक सहसा लढाईच्या भानगडीत पडत नसतात, पण हा बायरन ग्रीसच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये गेला आणि तिथंच मरण पावला होता. तर असा हा लॉर्ड बायरन. हे तिघ जण दुसऱ्या पिढीचे अत्यंत महत्वाचे कवी. एक गोष्ट आपल्या लक्षात येते त्यांचं जीवनचरित्र पाहिल्यावर, तिघही अगदी अकाली मरण पावले. आता याला काय कारण वगैरे आपण काय समजू शकत नाही, पण असं असेल का की तिघांच्याही या ज्या भावना, आवेग, विशेषतः शेलीचा हा जो भावनांचा तीव्र आवेग होते हे सगळ्यांचे, या तीव्र आवेगाचा भार कुडीला, शरीराला सहन झाला नाही का काय, असे काहीतरी विचार मनात येतात. या विचारांना काही फार म्हणजे महत्वपूर्ण असा अर्थ असेल असं नाही, पण तिघही बिचारे अगदी अकाली असे मरण पावले. हे विषय मुख्य म्हटलं, बाकीचे विषय त्यात आहेतच, पण अर्थात लसावी काढायचा झाला तर सर्वांच्या मधला समान विषय अर्थातच प्रेम हा आहे. प्रेम या विषयावर न लिहिणारा कवी अजून जन्माला आलेला नाही आणि पुढेही काही जन्माला येईल असं वाटत नाही. त्यामुळे प्रेम हा समान धागा
आणि तो काय केवळ रोमॅन्टिक नव्हे, क्लासिकल असो, कुठलेही असो, क्लासिसिझमची कुठल्याही काव्यामध्ये असतोच. आता रुसोच्या विचाराचा फार मोठा प्रभाव या कवींच्यावर पडला. हा जो स्वातंत्र्याचा माणसाचा हक्क आहे, रुसोनी म्हटलं होतं सोशल कॉन्ट्रॅक्ट मध्ये, मॅन इज बॉर्न फ्री अँड एव्हरीवेअर ही इज इन चेन्स. तर खऱ्या अर्थानं माणूस स्वतंत्र म्हणून जन्माला येतो, पण त्याला स्वातंत्र्यापासून वंचित ठेवलं जातं. दुसरा व्होल्टेयर यानंही स्वातंत्र्यावर भर दिला आणि त्यानं फार छान सांगितलं की आय डू नॉट अग्री विथ व्हॉट यू हॅव टू से, बट आय विल डिफेंड टू द डेथ युअर राईट टू से इट. म्हणजे एखादा माणूस मूर्खासारखं बोलत असेल तर मी म्हणेन की तो मूर्खासारखं बोलतोय, पण त्याला ते बोलायचा अधिकार आहे. त्याचा मूर्खपणानं का असेना बोलण्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे व्होल्टेअरचं म्हणणं. म्हणजे पुन्हा एकदा भाषण स्वातंत्र्य म्हणजे आपण पाहू शकतो, म्हणजे ऐतिहासिक दृष्टीनं पाहिलं तर हे सगळं प्रगल्भ लोकशाहीच्या दिशेनं जाणारं असं तत्वज्ञान होतं आणि त्याचा उद्रेक फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये झाला. म्हणजे आपल्याला माहिती आहे 1789 ते 1799 पर्यंत फ्रान्समध्ये ही जी राज्यक्रांती झाली ती सगळ्या जगाला हादरवणारी ठरली. आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी म्हणजे एकूण काय काय घडत होतं हे आपल्याला माहितीच आहे इतिहासातून. बॅस्टाईलचा तुरुंग या रिपब्लिकन लोकांनी 15 जुलै 1789 उद्ध्वस्त केला आणि ही घटना भूकंपासारखी होती. केवळ फ्रान्सचे नव्हे तर इतर देशातली राजघराणी सुद्धा हादरून गेली होती. आणि या क्रांतीनं पुढच्या ज्या अनेक क्रांत्या घडल्या, अमेरिकन असो किंवा रशिया, या सगळ्या क्रांत्यांना या क्रांतीनं बळ दिलं होतं, मॉरल सपोर्ट किंवा नैतिक आधार दिलेला होता. आता यात पुढं काय घडलं, आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीचं बरंचसं सूत्र माहितीच आहे, त्यामुळं आपल्याला माहिती आहे की 16वा लुई हा यामध्ये मुख्य ठरला ही क्रांती आणण्याला. बाकीच्या गोष्टी माहितीच आहेत आपल्याला. मेरी अँटॉनवेट की जिच्यामुळं जनता प्रक्षुब्ध झाली, तिला लोकांनी विचारलं होतं राणी म्हणून की आम्हाला ब्रेड मिळत नाही, तेव्हा तिचं उर्मट उत्तर आपल्याला माहिती आहे की जर ब्रेड मिळत नसेल तर केक खा. आणि मग तिच्या दागिन्यांचे व्यवहार वगैरे हे सगळं जनतेला असह्य झालं. हा सगळा इतिहास जर आपल्याला वृक्ष इतिहासाच्या वाटेला न जाता मनोरंजक आणि हृदयस्पर्शी पद्धतीनं पाहायचा असेल तर चार्ल्स डिकन्सची अत्यंत गाजलेली कादंबरी ए टेल ऑफ टू सिटीज वाचावी. तिच्यामध्ये या क्रांतीचं समग्र वर्णन आहे. अर्थात इतिहासकारांचा आक्षेप आहे की यातल्या काही गोष्टी इतिहासाला धरून नाहीत, आता त्याला इलाज नाही. डिकन्सला इतिहासापेक्षा मुख्यतः कादंबरी लिहायची होती आणि लोकांनी जांभया देऊ नयेत वाचताना अशी त्याची इच्छा होती. त्यामुळं काही प्रमाणात असेल काही अनैतिहासिक भाग, पण जे मूळ सूत्र आहे ते अर्थातच डिकन्सनं तिथं पकडलंय. आणि हे जसं चित्र दाखवतं आपल्याला त्याप्रमाणे 16,600 इतक्या हत्या या गिलोटिन नावाच्या मशीन खाली, गिलोटिन नावाचाच तो संशोधक होता, त्यानं हे यंत्र तयार केलं, माणसं मारण्याचं यंत्र. आणि त्याचा दावा असा होता की माणसाला कमीत कमी त्रास देऊन त्याला मारावं, म्हणजे मरताना त्याची तडफड होऊ नये, असं त्याचं तर्कशास्त्र होतं. आणि ते या रिपब्लिकन लोकांनी वापरून राजघराण्यातल्या लोकांना आणि जे जे म्हणून विरोधी होते त्या सर्वांना ठार मारलं. आता हे सगळं सविस्तर सांगण्याचं कारण, म्हणजे फार सविस्तर नाही जरी मी सांगितलं तरी हे सगळे पैलू अशासाठी मांडले की यांचा प्रभाव
वर्ड्सवर्थ कोलरिज आणि पुढच्या पिढीवर पडला. त्यातला हा जो भाग आहे क्रूरपणाचा, म्हणजे या हत्या बघण्यासाठी किती गर्दी जमले पहा. म्हणजे सुसंस्कृत जगामध्ये फाशीची शिक्षा पहाटेच्या वेळेला आणि फार लोक नसतील अशाच वातावरणामध्ये दिली जाते, पण ही दृश्य बघायला माणसं जमलेली आहेत, जमत होती. आणि डिकन्सच्या कादंबरीतला एक संवाद असा आहे की क्रांती कशी काय चालली आहे असं जेव्हा त्या रिपब्लिकनला प्रश्न विचारतो एक माणूस, तेव्हा तो सांगतो फार छान चालली आहे, आम्ही आज 50 माणसं मारली. जणू काही हत्या करणं हा क्रांतीचा अर्थ आहे. तर क्रांती आपली पिल्लं खाते असं म्हणतात. तर इथं एवढ्या हत्या यामध्ये घडल्या. म्हणजे आधी लुई घराण्यानं सामान्य जनतेवर केलेले अत्याचार, डिकन्सनं त्यामध्ये दाखवलेलं एक दृश्य आपल्या लक्षात असेल की राजाचा रथ चाललेला आहे आणि एक मुलगा खेळतोय रस्त्यावर, तर त्याला तो रथाचं चाक लागून मरणासन्न होतो. तेव्हा ती माणसं ओरडत असतात, तेव्हा तो म्हणतो, विचारतो राजा की हे काय झालं म्हणून. तेव्हा तो सांगतो की तो मुलगा, अरे मग अशी मुलं रस्त्यावर काय खेळायला येतात, बर म्हणून तो पाठीमाग एक सोन्याचं नाणं फेकतो त्याच्या आई वडिलांच्या दिशेनं. हे नेहमी घडणारं होतं की राजघराण्यातून होणारे हे अत्याचार. पण या वेळेला सिम्बॉलिक हे असं घडतं की ते आई वडील ते सोन्याचं नाणं पुन्हा त्या रथाकडे फेकून देतात. म्हणजे आता तो मुलगा गेल्यानंतर या नाण्याची आम्हाला किंमत नाही हे स्पष्टपणे एक प्रहार करून ते सांगतात. तर हे सगळं जे क्रांतीमधून घडलं त्या सगळ्याचा प्रभाव, परिणाम प्रत्यक्ष या सर्व काव्यावर झाला. आणि हा परिणाम ज्याच्यावर सर्वात जास्त झाला तो म्हणजे विल्यम वर्ड्सवर्थ. तेव्हा आपल्या आजच्या सत्राचा बराचसा भाग आपण या विल्यम वर्ड्सवर्थ वर देणार आहोत. ही डिझर्व्स इट, कारण त्यानं पहिल्यांदा हे म्हणण्याचं धाडस दाखवलं की 18व्या शतकातल्या या अलेक्झांडर पोप वगैरे सारख्यांच्या कविता म्हणजे काय त्या कविता म्हणता येणार नाहीत. आणि जे सूत्र या क्रांतीचं आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. स्वातंत्र्य याचा अर्थ मला कुणावरही कविता लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे. समता याचा अर्थ आतापर्यंत जे काही काव्याचे विषय असतील ते उच्च दर्जाचे पाहिजेत, त्यातली माणसं नोबल अशी पाहिजेत, उच्च घराण्यातली खानदानी असायला हवीत, सामान्य माणसावर कशी काय कविता होऊ शकेल. आणि बंधुत्व, सर्वजण समान आहेत. हे सर्व जे काही राजकीय किंवा सांस्कृतिक जीवनाचं सूत्र आहे तेच साहित्यामध्ये त्यांनी आणलं पाहिजे असं प्रतिपादन केलं. म्हणजे विषय आणि शैली हे दोन्ही कवीनं ठरवायचं आणि कवीला ते स्वातंत्र्य आहे आणि त्याची शैली सुद्धा सामान्य माणसापर्यंत पोचणारी अशी असायला काय हरकत आहे. आणि त्याची कविता म्हणून जी व्याख्या आहे, द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, इट टेक्स इट्स ओरिजिन फ्रॉम इमोशन रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. प्रत्येक शब्द यातला महत्वाचा आहे. स्पॉन्टॅनियस रोमॅन्टिसिझमचं सर्वात महत्वाचं सूत्र म्हणजे ती उत्स्फूर्त असते आणि क्लासला जाऊन वगैरे ती शिकता येत नाही. म्हणजे थोडक्यात संगीताप्रमाणे ती वरून येतानाच घेऊन यायला पाहिजे. ती स्फूर्ती असेल तर असेल, नसेल तर तुम्ही कल्टिवेट करायचं ठरवा, पण फारसं काही निष्पन्न होणार नाही. आणि ते अर्थातच एकमेकावर अवलंबून आहे. ते उत्स्फूर्त केव्हा असेल, जर फिलिंग्स पॉवरफुल असतील तरच. जितक्या सशक्त भावना तितकं उत्स्फूर्त असं त्याचं प्रकटीकरण होईल. आणि नेहमी प्रत्येक वेळी त्या भावना अनावर झाल्या की कविता होईल असं नाहीये. या इमोशन कदाचित
आपल्या मनामध्ये राहतील. पुढे जाऊन मग फ्रॉइडनं जे सांगितलं की आपल्या सबकॉन्शियस मध्ये हे सगळं साठत असतं, ते जरी वर्ड्सवर्थनं म्हटलेलं नसलं तरी साधारण तेच त्याला म्हणायचंय की आपल्या मनामध्ये आत कुठेतरी त्या साचून राहतात आणि शांततेमध्ये जसं पाणी शांत असलं की त्याचा तळ नीट दिसतो, तसं मग ते दिसायला लागतं आणि मग ते रिकलेक्ट होऊन त्यातून कविता निर्माण होते. अशी एक सुंदर व्याख्या त्यानं तयार केली. अर्थात याला टी.एस. एलियट सारख्या बऱ्याच जणांचा विरोध होता, पण तरी सुद्धा या व्याख्येचं महत्व नाकारता येत नाही. किंबहुना डॅफोडिल्स या कवितेमध्ये साधारण तेच घडलंय ना, की त्याच्या पॉवरफुल फिलिंग्स होत्या जेव्हा तो फुलं पाहत होता तेव्हा, आणि घरी आल्यावर काही लगेच कविता नाही लिहिली त्यांनी. पण मग त्याच्या लक्षात आलं की कधीतरी आपण जेव्हा पहुडलेले असतो, आपल्या मनात काही दुसरे विचार असतात किंवा काही विचार नसतातच, आणि मग अशा वेळेला अचानक अवचित आपल्या डोळ्यासमोर ती फुलं नाचायला लागतात आणि त्यातून मग कविता निर्माण होते. आणि वर्ड्सवर्थच्या काव्याचं महत्व J.S. मिल, आपल्याला माहिती आहे, लिबर्टी लिहिणारा तत्वज्ञ, की ज्याच्या वडिलांनी या मुलाला लिहू नये किंवा भावनावश कधीही होऊ नये, किंवा भावना प्रधान सुद्धा तो नाही झाला तरी चालेल, अशी त्याची जडणघडण करायचे प्रयत्न वडिलांनी केले. त्याचा विपरीत परिणाम झाला आणि हा J.S. मिल त्यानं लिहून ठेवलंय की मेंटल क्रायसिस, सायकोलॉजिकल क्रायसिसला त्याला तोंड द्यावं लागलं. आणि त्यावेळी वर्ड्सवर्थच्या कविता वाचल्यानंतर तो म्हणतो, माझी मानसिक प्रकृती हळूहळू सुधारत गेली. तेव्हा अशा प्रकारचा सशक्त कविता लिहिणारा हा रोमॅन्टिक रिव्हायवल मधला पहिला मानकरी असं म्हटलं पाहिजे, आणि साहजिकच राजकवी म्हणून त्याला तो सन्मान दिला गेला. अशा या वर्ड्सवर्थच्या जीवनात जो काही त्याला अनुभव आला तो आपण पुढे पाहणार आहोत. त्याआधी आपण असं पाहू शकतो की आपल्या इथं इंग्रज जेव्हा आले तेव्हा फ्रेंचही आले होते, पोर्तुगीजही आले होते, आणखी नेदरलँडचे डचही आले होते, हे सगळे आले होते. त्यात इंग्रजांचा जय झाला म्हणून आपण इंग्रजी विषय घेतो आणि इंग्रजी साहित्य वाचतो वगैरे. आणि त्या इंग्रजी साहित्याचा, नाहीतर आपण फ्रेंच वाचलं असतं किंवा डच म्हणा असं काहीतरी वाचलं असतं, तर हे इंग्रजी साहित्य आणि त्याचा अभ्यास मेकॉले सारख्या शिक्षण तज्ञांनी आपल्यावर लादला म्हणूया, पण तो काही आपण फार नुकसान झालं असं म्हणता येणार नाही. पण एक गोष्ट निश्चित सत्य आहे की ते राज्यकर्ते असल्यामुळं त्यांनी त्यांच्या लेखकांची आपल्याला ओळख करून दिली, आणि ओळख करून देता देता त्यांचं श्रेष्ठत्व आपल्या मनावर बिंबवलं. म्हणजे एक उदाहरण घ्यायचं झालं तर मिल्टननं महाकाव्य लिहिलं पॅराडाइज लॉस्ट. तर भालचंद्र नेमाडे सारख्यांचं म्हणणं असं आहे की या महाभारताच्या देशामध्ये काय त्या मिल्टनच्या पॅराडाइज लॉस्टचे गोडवे आपण गातो, त्यात काही अर्थ नाहीये, म्हणजे एवढं काही त्याच्यामध्ये मोठं नाहीये. पण आपल्याला अर्थातच ब्रिटिशांचे संस्कार घेऊन त्याचेही कौतुक करावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात ब्रिटिश इथून निघून गेल्यानंतर मग आपण या साहित्याकडं थोड्याशा विचक्षण नजरेनं बघायला लागलो. पण हे सगळं होत असताना त्या साहित्याचे आणि त्या साहित्यातल्या विचारांचे संस्कार मराठीवर न होणं अशक्य होतं. आणि त्यामुळं वर्ड्सवर्थचे विचार आणि शैली घेणारे मराठीतले आपल्याला माहिती आहे पहिले कवी केशवसुत,